विश्वातलं प्रत्येक उत्तर असणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी. प्रत्येक उत्तर जी आजची पिढी शिकते ना, बायोलॉजी, केमिस्ट्री, झुलॉजी, आर्ट, कॉमर्स, सायन्स, जे काही असेल, BHMS, MBBS, MD, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, कुठल्याही क्षेत्रात, भरती, पोलीस भरती, नेव्ही, जे काही असेल, MPC, UPC, आयुष्यात तुम्ही जे कुठलं शिक्षण घेता ना तरुण मंडळी, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. ते मला काही बोलता का ताई, सायन्सचा आणि ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे? 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे ज्ञानोबा यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय, पण हे जग असे की तर 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरंय का खोटंय? खऱ्याला खरं तरी म्हणीच. इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय, आणि चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती खरंय खोटे मी कशाला म्हणू. 5000 वर्षापूर्वी चाणक्यनीती हा ग्रंथ निघाला, पुस्तक निघालं, त्याच्यात हे वर्णन. हे जग असे. जनाई म्हणते माझी 7 वर्षाची, किती वर्षाची? 7 वर्षाची जनाई देवाला भांडती आणि देवाला म्हणती काय देवा जग आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्रीत भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. वर्णन जाणायचं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देव कळना झाला हो लोकांना. कस कराव अवघड आहे. पण मी काय म्हणते, तुमचं नाही, तुमच्या एकट्याचं कुठं अवघड आहे. पिढ्यानं पिढ्या गेल्या ना दादा. आज जा गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसा गेला, आजा मेला पंजा मेला. तू पंतू तोही कैसा झाला, आजा मेला तू पंतू तोही कैसा झाला. हे उठा उठा जागा पाटे, उठा उठा जागा पाटे, बाय आले मोठे, उठा उठा जागा पाटे. उठा 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 उठा, आजा मेला पंजा मेला, बाप मस्त गेला. देखत देखत नातू पंतू तो येतैसा झाला, देखत देखत नातू पंतू तो येतैसा झाला. आजा मेला पंजा मेला, बाप मस्त गेला. देखत देखत नातू पंतू तो येतैसा झाला, देखत देखत नातू पंतू तो येतैसा झाला. विनंती आहे. लय उठा उठा बोल नका. उठतील ती उठायच बसले ती महाराज बरं का. उठा पाठी भया आले मोठे. ढालगज आहे दादा, साध हे का. आणि ही ढालगज जर गळा पडली ना, तुम्ही समजू नका ही लथट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावी लपट्टा. तुम्ही समजू नका ही लथट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावी लपट्टा. येडका मदन केवळ पंचन. आता ही कुठली वासनाजीचं नाव. ही वासना नावेची डालगज इतकी बेकार आहे, वासनेच्या संगे नको जाऊ. हा जो पुनर्जन्म आहे ना, फक्त वासनेमुळे. ज्याची वासना मिली त्याला पुनर्जन्म. योगी तो ही करीती परिकर्मे तृण बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची.
ज्याला स्वत्वाची जाणीवच नाही, ज्याला माहित आहे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करती हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काय पाहिजे? ज्या मीराबाईनं देवाला कधी पाहिलं नाही ती मीराबाई म्हणते देवा तुला बघायची गरज, तू भेटला नाही तरी काही हरकत, आयुष्य तुझ्यात रमवलं रे. फक्त वर्णन आहे. श्याम सावरे मेरे श्याम सावरे जाने कब हो कावन चारा, तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मांगू नहीं दोबारा. शब्दावर जा, चालीवर जाऊ नका. लोकांचा स्वभाव आहे, लोक चालीवरच जाते ती. कळलं त्यालाच कळलं महाराज. आपल्या शब्दावर जात जा, आहे की नाही? तुम्ही आपल्या चालीकडे लक्ष देऊ नका, शब्द महत्वाचे आहेत दादा. आणि विशाल दादा लोकांचं एक लईच भंगार काम आहे बघा. आणि लोक आहे ना काय जिंदगीत आहे ना किती बी चांगलं वागा, लोक लक्ष देत थोडं चुकू द्या. एवढा जरी सुंदर कार्यक्रम काळे कुटुंबानं केला तरी अख्खी भावकी चांगली म्हणत नसती सर्जेराव दादा. 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असतंय, पैशाचा उतारलाय कुठंतरी खर्चायचा. लोक आहेत रे ती. म्हणजे इथे आम्ही बापाची जाण केली, त्याच्या कर्तव्याची त्याच्या कर्तृत्वाचा आदर केला. हा तुम्हाला दिसतच नाही. इथलीच बुंदी खाणार, इथलाच भात खाणार, जाता जाता 4 शिव्या देऊन जाणार. कसं देव माफ करीन काय कळतच नाही मला कधी कधी. लय अवघड आहे दादा लोकांचं. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा आणि ह्यानं बरी केली. ब्रह्मचारी ठेवतो का त्याला? आणि बायको तर करू दे. लोकांचं कशाला सांगायचंय? स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, न्याबळाट होत, नुसतंच उभं राहिलं, त्याला काय कळा होती. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू का मरू का? बरं दे, मी पहिला विचार करीत नाही महाराज बरं का. माझं कसं आहे ना, आपला असा कारभार आहे दादा. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, तुम्हा सगळ्यांसाठी बरं का. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी कोणी काही करू शकत नाही दादा. यश त्याच्या पदरात पडणारच आहे, आणि कोणीच कुणाला मोठं करत कधीच नाही. सामर्थ्याने सांगते दादा, माणूस मोठा होतो स्वतःच्या कर्तृत्वावर, सामर्थ्यावर, निष्ठेवर, आणि स्वतः पांडुरंगाच्या आशीर्वादावर. आई वडिलाच्या पुण्याशिवाय माणूस मोठा होत नाही. प्रारब्ध त्यांच्यामुळे आहे. आज एवढं वैभव या काळ्या कुटुंबाला आहे, ही सगळी पुण्य श्रीधर दादांची. ही देवाचीच रूप आहे. साधं वर्णन आहे माझं रेडणीकर, मला उत्तर द्या एका प्रश्नाचं. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? असा किती परमार्थ केला म्हणजे देव भेटणार आहे? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. का रे पोरांनो, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव, नोकरी भेटना तो देव ना चिवला. का ग माय, नवरात्राचे उपास आणि 2ऱ्या दिवशी बोकड, आणि देवी कुपती म्हणून पोत्यात घालून हाणली पाहिजे तुला.
देव कधी कोपत नाही, देव आहे त्यो. असा छोट्या छोट्या गोष्टीला कोपायला त्याला काय तेवढाच धंदा आहे का? देव कधी कोपत नाही. सामर्थ्याने लक्षात घेत जा. हे कोपतन ते काही नाही. कसाही परमार्थ करा. नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काळ्या वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? पाटील दादा तुम्ही तरी बोला. ह्यांना बोलून बोलून कटाळले मी महाराज बरं का. 2 तास झाला माझा जीव घेतला यांनी महाराज. निस्ती तोंडाकडे बघत काय म्हणजे ती काय निस्ती मड्याला बसले ती महाराज बरं का. आता ह्यांचा काय प्रॉब्लेम आहे देवच जाणे. तरी पुढची 10-15 जरी तोंड बरी आहे ती महाराज बरं का. ती तरी जरा अधून मधून होय होय म्हणते ती महाराज बरं का. त्याच्यामुळे वाटतंय तरी मी जिवंत आहे की नाही. काय कराय मागची तर निस्ती कवरे क्षेत्राच्या बाहेर गेल्यावर काम आहे त्यांचं. जरा त्यांना नेटवर्कच नाही दादा आहे की नाही. हे पुढचे जरा बरे येत. ही जरा सुरुवातीपासून आहे ती महाराज बरं का. ही जरा बरी येते, ही बरी येत. हा मला सांगा, मग रागानं खाल्ला गोड लागतो का नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. नग सुतक पडन. इलेक्शन जवळ आले राहू द्या महाराज बरं का. तुम्ही गरजेचे आम्हाला महाराज बरं का. सुतक नग आम्हाला राहू द्या असू द्या. मला आम्हाला माहित आहे मध रागानं खाल्ला तरी गोडच आहे. विष प्रेमानं पिलं तरी मरणारच आहे. भगवंताचं नाम संसारात घेतलं काय आणि जिथे आहात तिथे घेतलं काय ते पुण्य आणि समाधान देणारच आहे. कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पुण्याची गणना काहीच काळजी नाही करायची. ठाईचं वैसोनी करा. आवडी आनंद स्थळ वेळ मायने राखत नाही. शुद्ध भाव भावेविना भक्ती, भक्तीविना विना शक्ती बोलू नये. भावेविना देव नकळे निसंदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. भावबळी आकळे एरविना कळे. करतरी आवडे तैसा हरी. तुकवा सांगतात काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आना विठोबाची. काय सत्य द्वैताची झाडाने गुरुविना ज्ञान तया कैची कीर्तन घडेल ना. असत्य जगणाऱ्या माणसाला परमार्थ करण्यात मजा नाही दादा. म्हणून विनंती आहे जसं जमेल तसं पण देवा मन शुद्ध असावं, नजर पवित्र असावं. जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचं. तुकोबरा एके दिवशी सहज राजांना म्हटलं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात तुम्ही, आसनावर बसा. घोंगडं दिलं पाहायचं दादा. त्यांना माहित होता अधिकार होता त्या माणसाचा. घोंगडं दिलं पाहायचं. अहो राजा कुणाला म्हणावं दादा? छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबांना सांगा बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी बसलोय तोपर्यंत आमच्या पायाखालची माती राहणार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर परका बसल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला. आम्ही तुमच्या चरणाशी अधिकार म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं. आणि आजची पिढी नुसती ओरडते गुरुजी. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. इतिहास डोक्यावर घ्यायची गोष्ट नाहीये. आजच्या पोरांनी विचार केला पाहिजे आपण आपल्या पायावर कसं उभं टाकायचं. हे जग आहे. कीर्तन वगैरे नंतरची गोष्ट आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली ती इथं नमतं राहायचं.